पहाट अजून पूर्ण उजाडली नव्हती. गावाच्या कडेला असलेल्या कौलारू घराच्या भेगातून थंड वारा आत शिरत होता. त्या घरात गजानन नावाचा एक मुलगा राहत होता. घर गरीब, पण स्वप्न मात्र श्रीमंत. आई लोकांच्या घरात काम करायची, वडील आजारी आणि खाटेवर. घरात पैशांपेक्षा जास्त होते ते संघर्ष. गजानन रोज सकाळी उठून अभ्यास करायचा. चुलीवरचा धूर डोळ्यात जात असतानाही तो वहीत भविष्य लिहायचा. त्याचं एकच वाक्य होतं, मला मोठं व्हायचं आहे, पण स्वतःसाठी नाही, माझ्या आईसाठी. गावातल्या लोकांना त्याची स्वप्न मोठी वाटायची. ते हसायचे, अरे तुझ्या घरात 2 वेळचं जेवण नाही आणि तू अधिकारी होणार. पण गजानन शांत राहायचा, कारण त्याला माहीत होतं, लोकांचा आवाज मोठा असतो, पण अंतर्मनातील श्रद्धा त्याहून मोठी असते. दररोज संध्याकाळी तो गावातील छोट्या मंदिरात जाऊन बसायचा. देवासमोर काही मागायचा नाही, फक्त शांत बसून म्हणायचा, देवा, मला ताकद दे. परिस्थिती बदलायला नाही, ती सहन करायला. वादळाची रात्र. एक दिवस आकाश काळं पडलं. विजांचा कडकडाट, जोराचा पाऊस. त्या रात्री त्यांच्या घराचं छप्पर उडालं. पावसाचं पाणी आत घुसलं. पुस्तके ओली झाली. वडिलांची तब्येत बिघडली. आई कोसळून रडत होती. गजानन बाहेर उभा होता, पूर्ण भिजलेला. त्याच्या डोळ्यात प्रश्न होता, देवा, इतकं का? त्या रात्री तो मंदिरात गेला. राग, वेदना, अपमान सगळं त्याच्या आत जळत होतं. तो म्हणाला, जर माझ्यासाठी काहीच नाही, तर किमान माझ्या आईसाठी काहीतरी कर. देव शांत होता. अनपेक्षित वळण. दुसऱ्या दिवशी गावात एक अनोळखी गाडी आली. शहरातून आलेले एक शिक्षण अधिकारी होते. शाळेत तपासणीसाठी आले होते. शिक्षकांनी गजाननचा उल्लेख केला, हुशार आहे, पण घरची परिस्थिती खूप वाईट. त्या अधिकाऱ्याने गजाननशी संवाद साधला. काही प्रश्न विचारले. त्याच्या डोळ्यात चमक दिसली. त्याने विचारलं, तू एवढ्या अडचणीतही अभ्यास का करतोस? गजानन म्हणाला, कारण माझं आयुष्य गरीब असू शकतं, पण माझं भविष्य गरीब नसावं. त्या उत्तराने अधिकारी थबकले. काही दिवसांत गजाननला शहरात शिकण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली. गावातल्या लोकांना विश्वास बसत नव्हता. संघर्षाचं शहर. शहरात आल्यावर नवीन परीक्षा सुरू झाली. भाषा वेगळी, लोक वेगळे, स्पर्धा मोठी. पहिल्या परीक्षेत तो अपयशी झाला. त्या रात्री त्याने स्वतःला विचारलं, मी खरंच सक्षम आहे का? पण त्याला आईचा चेहरा आठवला. तिचे फाटलेले हात. त्याने स्वतःला सांगितलं, हार मानणं परवडणार नाही. तो दिवसाला 12 तास अभ्यास करू लागला. लायब्ररीत बसायचा. पार्ट टाइम काम करायचा. मोठा क्षण. वर्षानंतर निकाल लागला. तो राज्यात अव्वल आला. पत्रकारांनी विचारलं, तुझं यशाचं गुपित काय? तो म्हणाला, जेव्हा घराचं छप्पर उडलं, तेव्हा मला वाटलं सर्व संपलं. पण खरं तर देवाने मला त्या छपराखाली अडकू दिलं नाही. त्याने मला आकाश दाखवलं. आईचा दिवस. गावात जेव्हा तो अधिकारी बनून परतला, तेव्हा लोकांच्या नजरा बदलल्या होत्या. त्याने सर्वात आधी मंदिरात जाऊन नमस्कार केला. आईच्या पायावर डोकं ठेवलं आणि म्हणाला, आई, देव उशीर करतो, पण अंधार कायम ठेवत नाही. आईच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. दुःखाचे नाही, अभिमानाचे. शेवटचा सत्य संदेश. वादळ आलं म्हणजे देव रागावला असं नाही. छप्पर उडालं म्हणजे घर संपलं असं नाही. अपयश आलं म्हणजे स्वप्न मरत नाही. कधी कधी देव आपल्याला सुरक्षित जागेतून बाहेर काढतो, कारण आपल्यासाठी मोठं आकाश राखून ठेवलेलं असतं. गावात स्वागत झालं, फुलांचा वर्षाव झाला, बँड वाजले, पण गजाननच्या मनात एक वेगळीच शांतता होती. तो अधिकारी झाला होता, पण त्याच्या आतला संघर्ष अजून संपला नव्हता. त्या रात्री तो एकटाच गावाच्या नदीकाठी गेला, जिथे लहानपणी तो अभ्यास करायचा. त्याने स्वतःला विचारलं, हेच का शेवट आहे, की आता खरी सुरुवात? यशाचं ओझं. शहरात परतल्यानंतर त्याला नवीन जबाबदाऱ्या मिळाल्या. त्याच्या विभागात भ्रष्टाचार चालत होता.
लोक गरिबांकडून पैसे उकळत होते. एक वरिष्ठ अधिकारी त्याला म्हणाला, इथे सरळ राहून चालत नाही, सिस्टीम अशीच आहे. त्या क्षणी त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या आईचे फाटलेले हात आले. घराचं उडालेलं छप्पर आठवलं. त्याने शांतपणे उत्तर दिलं, सिस्टीम बदलता येत नसेल तर किमान मी स्वतः बदलणार नाही. दबाव आणि धमक्या. काही दिवसांतच त्याच्यावर दबाव वाढू लागला. फोनवर धमक्या, बदलीची भीती. एकदा तर रात्री त्याच्या गाडीचा अपघात घडवण्याचा प्रयत्न झाला. त्या रात्री तो पुन्हा मंदिरात गेला. आता तो अधिकारी होता, पण देवासमोर अजूनही तोच साधा गजानन. तो म्हणाला, देवा, यश दिलंस, पण हे इतकं कठीण का केलंस? मनात एक आवाज आला, कारण तुला फक्त यशस्वी नाही तर योग्य बनवायचं आहे. निर्णय. एका मोठ्या प्रकरणात त्याला लाखोंची लाच देऊ केली गेली. घर, गाडी, सुख, सगळं एका सहीवर. त्याने पेन हातात घेतला, क्षणभर थांबला आणि फाईलवर लाल अक्षरात लिहिलं, तपास आवश्यक. त्या निर्णयामुळे त्याची बदली झाली. दुर्गम भागात. लोक म्हणाले, पाहिलंस, प्रामाणिकपणाचा परिणाम. पण गजानन हसला, कारण त्याला माहीत होतं, वादळ पुन्हा आलंय म्हणजे काहीतरी मोठं घडणार आहे. दुर्गम भागातील प्रकाश. त्या गावात शाळा नव्हती, रस्ता नव्हता, पाणी नव्हतं. तो तिथे गेला तेव्हा लोक निराश होते. त्याने ठरवलं, मी इथे शिक्षा म्हणून नाही आलो, मी इथे कारणासाठी आलो आहे. त्याने स्वतः लोकांसोबत काम सुरू केलं. शाळा उभारली, पाणी योजना मंजूर केली, स्वतः गावकऱ्यांसोबत खांद्याला खांदा लावून उभा राहिला. एका वृद्ध महिलेनं त्याचा हात धरून म्हटलं, बाळा, देव स्वतः येत नाही, पण तुझ्यासारख्या माणसांना पाठवतो. त्या दिवशी त्याच्या डोळ्यात अश्रू आले. आईचा शेवटचा संदेश. दरम्यान त्याच्या आईची तब्येत खालावली. तो धावत गावात गेला. आई शांतपणे म्हणाली, बाळा, मला श्रीमंती नको होती, मला तुझं सरळपण हवं होतं. देव उशीर करतो, पण तो योग्य वेळीच देतो. आईच्या हातात हात धरून तो रडला. आई गेली, पण तिचं वाक्य त्याच्या आयुष्याचं मंत्र बनलं. अंतिम जाणीव. वर्षांनंतर गजानन उच्च पदावर पोहोचला, पण त्याने कधीच स्वतःला मोठं मानलं नाही. एका भाषणात तो म्हणाला, देव आपल्याला दोन गोष्टी देतो, एक संघर्ष आणि एक संधी. संघर्ष आपल्याला मजबूत करतो आणि संधी आपल्याला योग्य ठरवते. जर वादळ आलं तर घाबरू नका. कदाचित देव तुमचं छप्पर काढून तुमच्यासाठी आकाश तयार करत असेल. आई गेल्यानंतर गजानन बाहेरून मजबूत दिसत होता, पण आतून रिकामा झाला होता. त्याच्या आयुष्यातील प्रत्येक यश आईला दाखवायचं होतं. प्रत्येक निर्णयानंतर तिचं मत घ्यायचं होतं. आता निर्णय होते, यश होतं, पण आई नव्हती. एका रात्री तो एकटाच आपल्या कार्यालयात बसला होता. खिडकीबाहेर पाऊस पडत होता. त्याला पुन्हा तीच वादळाची रात्र आठवली. छप्पर उडालेलं, आईचा रडणारा आवाज. तो हळूच म्हणाला, देवा, मी अजून किती परीक्षा देणार? काही दिवसांनी तो एका आध्यात्मिक कार्यक्रमाला गेला. तिथे एक वृद्ध संत बोलत होते. संत म्हणाले, जेव्हा देव तुमच्याकडून काही घेतो, तेव्हा तो तुमच्यात काहीतरी मोठं जाग करतो. गजाननच्या हृदयात काहीतरी हललं. कार्यक्रमानंतर तो संतांना भेटायला गेला. त्याने विचारलं, मी सर्व मिळवलं, पण शांतता नाही मिळाली का? संत हसले आणि म्हणाले, तू यशासाठी लढलास, आता अर्थासाठी जग. नवा निर्णय. त्या दिवसापासून गजानने आयुष्य वेगळ्या नजरेने पाहायला सुरुवात केली. तो फक्त अधिकारी राहिला नाही, तो मार्गदर्शक बनला. त्याने गरीब मुलांसाठी मोफत अभ्यास केंद्र सुरू केलं. स्वतः आठवड्यातून एक दिवस त्यांना शिकवू लागला. एका मुलाने विचारलं, सर, तुम्ही इतके मोठे अधिकारी आहात, तरी आमच्यासाठी वेळ कसा देता? गजानन हसून म्हणाला, कारण कधी काळी मीही तुझ्यासारखाच होतो. प्रेमाची चाहूल. त्या अभ्यास केंद्रात एक शिक्षिका होती, आर्या. शांत, संवेदनशील, डोळ्यांत करुणा.
तिने गजाननला एकदा विचारलं, तुम्ही इतके मजबूत कसे राहता? तो थोडा थांबला आणि म्हणाला, मी मजबूत नाही, मी फक्त पडल्यावर उठायला शिकलो आहे. दोघांमध्ये आदराचं नातं निर्माण झालं. ते प्रेमात बदललं, शांत, प्रामाणिक, निस्वार्थ. आर्याने एकदा त्याला सांगितलं, तुमचं आयुष्य फक्त तुमचं नाही, ते अनेकांसाठी आशा आहे. मोठी जाणीव. वर्षानंतर गजानने आपल्या गावात एक मोठी शाळा उभारली. त्या शाळेच्या प्रवेशद्वारावर एक वाक्य कोरलं, वादळ आलं तरी घाबरू नका, कदाचित देव तुमचं आकाश वाढवत असेल. उद्घाटनाच्या दिवशी तो मंचावर उभा होता. त्याच्या डोळ्यांत आईचं स्मित होतं. तो मनात म्हणाला, देवा, तू उशीर केला, पण तू मला अंधारात कधीच कायम ठेवलं नाहीस. अंतिम संदेश. जीवनात 3 टप्पे असतात: संघर्ष, यश आणि अर्थ. संघर्ष आपल्याला घडवतो, यश आपल्याला ओळख देतो, पण अर्थ आपल्याला पूर्ण करतो. गजाननची कथा इथे थांबत नाही, कारण प्रत्येक वेळी जेव्हा एखादा माणूस प्रामाणिक राहतो, प्रेम निवडतो आणि देवावर विश्वास ठेवतो, तेव्हा ही कथा पुन्हा जन्म घेते. गजाननच्या आयुष्यात आता स्थैर्य होतं. आर्या त्याच्या सोबत होती. गावात शाळा उभी राहिली होती. लोक त्याला आदराने पाहत होते. पण आयुष्य कधीही पूर्णविराम देत नाही, ते फक्त स्वल्पविराम देतं. अचानक आलेलं वादळ. एका दिवशी अचानक बातमी आली, गजाननवर खोटा आरोप ठेवण्यात आला होता. एका मोठ्या प्रकल्पातील गैरव्यवहार त्याच्या नावावर ढकलण्यात आला. मीडिया ओरडू लागला. सोशल मीडियावर त्याच्यावर टीका सुरू झाली. ज्यांनी कालपर्यंत टाळ्या वाजवल्या तेच आज प्रश्न विचारत होते. आर्याने शांतपणे विचारलं, तुम्ही घाबरलात का? तो थोडं हसला, पण डोळ्यांत वेदना होती. मी नाही घाबरलो, पण मला विश्वासघाताचा त्रास होतोय. एकटेपणाची रात्र. त्या रात्री तो पुन्हा एकदा मंदिरात गेला, जिथे लहानपणी तो रडला होता, जिथे यशानंतर आभार मानले होते. तो देवासमोर बसला. यावेळी मागणं नव्हतं, तक्रारही नव्हती. तो फक्त म्हणाला, जर ही परीक्षा असेल तर मला सत्यावर टिकून राहण्याची ताकद दे. त्या क्षणी त्याला आईचं वाक्य आठवलं, सरळपणा कधी स्वस्त नसतो, पण तोच खरा वारसा असतो. सत्यासाठी लढा. त्याने वकील घेतला नाही सुरुवातीला. त्याने कागदपत्रे उघडली, पुरावे जमा केले. त्याने स्वतः प्रत्येक फाईल तपासली. काही सहकारी हळूच त्याच्या बाजूला उभे राहिले. त्यांना माहीत होतं, हा माणूस वाकू शकतो पण तुटणार नाही. चौकशी सुरू झाली. महिने गेले. तणाव वाढत गेला. एक दिवस न्यायालयात अंतिम निर्णय झाला. तो निर्दोष ठरला. खरा दोषी उघड झाला. पुनर्जन्म. लोक पुन्हा त्याच्याकडे आदराने पाहू लागले. पण यावेळी गजानन बदलला होता. तो म्हणाला, माझी प्रतिमा वाचली म्हणून मी आनंदी नाही. मी आनंदी आहे कारण माझा आत्मविश्वास वाचला. आर्याने त्याचा हात धरून विचारलं, आता काय करणार? तो म्हणाला, आता मी आणखी शांत होणार. कारण मला समजलं, देव उशीर करतो पण तो सत्याला हरू देत नाही. पुढची पायरी, वारसा. काही वर्षांनी त्यांना एक मुलगा झाला. त्याचं नाव त्यांनी ठेवलं दीप. कारण अंधार कितीही असला तरी एक दिवा पुरेसा असतो. गजानन त्याला नेहमी सांगायचा, बाळा, आयुष्यात 2 गोष्टी जप, विश्वास आणि प्रामाणिकपणा. बाकी सगळं तात्पुरतं असतं. अंतिम जाणीव. एका संध्याकाळी सूर्य मावळत होता. गजानन आपल्या शाळेच्या अंगणात उभा होता. लहान मुलं हसत खेळत होती. त्याच्या डोळ्यांत शांतता होती. तो मनात म्हणाला, देवा, तू मला संपत्ती दिली नाहीस, पण तू मला अनुभव दिलेस. तू मला सोपं आयुष्य दिलं नाहीस, पण अर्थपूर्ण आयुष्य दिलंस. आकाश लालसर झालं होतं. वादळ नव्हतं, पण त्याला माहीत होतं, जर पुन्हा आलं तरी तो तयार आहे. शेवटचं सत्य. यश ही शेवटची परीक्षा नसते. आरोप ही शेवटची लढाई नसते. आणि अंधार ही शेवटची अवस्था नसते. देव उशीर करतो, पण तो आपल्याला अंधारात कायम ठेवत नाही.
काळ पुढे सरकत गेला. गजाननच्या केसांमध्ये पांढरेपणा आला, पण डोळ्यांतील तेज तसंच होतं. दीप आता मोठा होत होता, हुशार, जिद्दी, पण थोडा हट्टी. गजानन त्याला नेहमी सांगायचा, बाळा, मी तुला पैसा देऊ शकतो, नाव देऊ शकतो, पण चारित्र्य तुलाच घडवायचं आहे. दीप हसायचा. त्याला वाटायचं, बाबा खूपच आदर्शवादी आहेत. पहिला धक्का. कॉलेजमध्ये असताना दीप काही चुकीच्या मित्रांच्या संगतीत गेला. जलद यश, शॉर्टकट, दिखाऊ जीवन याचं आकर्षण त्याला भुरळ घालू लागलं. एका स्पर्धेत त्याने फसवणूक केली. प्रकरण उघड झालं. कॉलेजमधून निलंबन. बातमी घरी पोहोचली. आर्याच्या डोळ्यांत अश्रू होते. गजानन शांत होता. दीप रागात म्हणाला, तुम्ही नेहमी प्रामाणिकपणाची भाषा करता, पण जग तसं नाही चालत. गजानने फक्त एक वाक्य म्हटलं, जग कसं चालतं हे मला माहीत आहे, पण तू कसा चालशील हे तुझ्या हातात आहे. ती रात्र. त्या रात्री दीप घर सोडून गेला. गजानन अंगणात बसून आकाशाकडे पाहत होता. त्याला स्वतःची तरुणपणातील वेदना आठवली. तो मंदिरात गेला. देवापुढे हात जोडले नाहीत, फक्त शांत बसला. त्याच्या मनात एकच प्रार्थना होती, देवा, माझ्या मुलाला संकट दे, पण त्यातून शिकण्याची शहाणपणही दे. दीपचा संघर्ष. दीप शहरात भटकत होता. मित्रांनी साथ सोडली. ज्यांच्यासाठी त्याने चुकीचा मार्ग निवडला तेच दूर गेले. काही दिवसांतच त्याला समजलं, शॉर्टकटचा रस्ता छोटा असतो, पण खोल खड्ड्यांनी भरलेला. एका रात्री तो स्टेशनवर बसला होता. नेमकं तिथेच जिथे कधी काळी गजानन बसला होता. त्याला बाबांचं वाक्य आठवलं, गाडी थांबली म्हणजे प्रवास संपत नाही. दीप रडू लागला. परतावा. तो घरी परतला. डोळ्यांत अपराधाची जाणीव. गजानन दारात उभा होता. कसलाही राग नाही, कसलाही प्रश्न नाही, फक्त एक मिठी. दीप म्हणाला, बाबा, मी चुकलो. गजानन शांतपणे म्हणाला, चुकणं पाप नाही, चूक मान्य न करणं पाप आहे. नव्याने उभं राहणं. दीपने पुन्हा शिक्षण सुरू केलं. यावेळी मेहनत, प्रामाणिकपणा, संयम. तो म्हणाला, बाबा, मला तुमच्यासारखं व्हायचं नाही, मला माझ्यासारखं व्हायचं आहे, पण योग्य मार्गाने. गजाननच्या डोळ्यांत आनंद चमकला. अंतिम वारसा. वर्षांनंतर दीप एक सामाजिक उपक्रम सुरू करतो. तरुणांना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी. एका कार्यक्रमात तो म्हणतो, माझ्या वडिलांनी मला 2 गोष्टी दिल्या, एक स्वातंत्र्य आणि एक विश्वास. मी दोन्हीचा गैरवापर केला, पण त्यांनी विश्वास कधी काढून घेतला नाही. गजानन मंचाखाली बसला होता. त्याच्या डोळ्यांत पाणी होतं. तो मनात म्हणाला, देवा, तू मला संघर्ष दिलास, माझ्या मुलालाही दिलास, पण दोघांनाही अंधारात कायम ठेवलं नाहीस. शेवटचा संदेश. वादळ पिढ्यानपिढ्या येतात, पण जर घरात विश्वासाचा दिवा पेटलेला असेल तर अंधार कायम राहत नाही. देव उशीर करतो, पण तो न्याय, शिकवण आणि प्रकाश योग्य वेळीच देतो. वर्षे सरली. गजानन आता वृद्ध झाला होता. केस पूर्ण पांढरे, चाल थोडी मंद, पण चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता. दीप आपलं काम प्रामाणिकपणे करत होता. आर्या अजूनही त्याच्या सोबत सावलीसारखी उभी होती. घरात हसू होतं, समाधान होतं, पण गजाननच्या मनात एक खोल अंतर्मुख प्रवास सुरू झाला होता. एक संध्याकाळ. एका संध्याकाळी तो आपल्या गावातील शाळेच्या अंगणात बसला होता. लहान मुलं धावत होती, घंटा वाजत होती. त्याच्या डोळ्यांसमोर त्याचं संपूर्ण आयुष्य चलचित्रासारखं फिरू लागलं. उडालेलं छाप्पर, आईचे फाटलेले हात, पहिलं अपयश, पहिलं यश, खोटे आरोप, दीपचा बंड, आणि पुन्हा उभं राहणं. त्याने हलकसं हसत आकाशाकडे पाहिलं. आईची आठवण. त्या रात्री त्याने दीपला जवळ बसवलं आणि म्हणाला, बाळा, आयुष्याने मला खूप काही दिलं, पण सगळ्यात मोठी भेट म्हणजे संघर्ष. दीप शांतपणे ऐकत होता. गजानन पुढे म्हणाला, जर त्या रात्री घराचं छप्पर उडलं नसतं
तर मला आकाश कळलं नसतं, जर लोकांनी हसवलं नसतं, तर मला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकलो नसतो. त्याच्या डोळ्यांत आईचं स्मित होतं. अंतिम प्रार्थना. दुसऱ्या दिवशी पहाटे तो मंदिरात गेला. तोच मंदिर जिथे त्याने पहिल्यांदा देवाला प्रश्न विचारले होते. यावेळी प्रश्न नव्हते, फक्त कृतज्ञता. तो म्हणाला, देवा, तू उशीर केला, पण तू मला कधी अंधारात टाकलं नाहीस. तू मला वादळ दिलीस, पण प्रत्येक वेळी उभं राहण्याची ताकदही दिलीस. त्याच्या चेहऱ्यावर एक तेज होतं, जसं शांत दिव्याचं असतं. शेवटचा क्षण. काही दिवसांनी एका शांत रात्री गजानन आपल्या अंगणातल्या खुर्चीत बसलेला होता. आकाशात चंद्र होता. त्याने हलकेच डोळे मिटले. आर्याने त्याचा हात धरला. दीप जवळ उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, फक्त समाधान होतं. जणू तो म्हणत होता, माझा प्रवास संपला नाही, तो फक्त पुढच्या प्रकाशात प्रवेश करतोय. वारसा. गावातल्या शाळेच्या प्रवेशद्वारावर अजूनही तेच वाक्य कोरलेलं आहे. वादळ आलं तरी घाबरू नका, कदाचित देव तुमचं आकाश वाढवत असेल. दीप दरवर्षी त्या वाक्याखाली उभा राहून मुलांना सांगतो, ही फक्त माझ्या वडिलांची कथा नाही, ही प्रत्येकाची कथा आहे, जो पडतो पण पुन्हा उठतो. अंतिम सत्य. देव उशीर करतो, पण तो कधीही अंधार कायम ठेवत नाही. वादळ येतं, पण ते आपल्याला तोडण्यासाठी नाही, तर आपलं आकाश मोठं करण्यासाठी येतं. ही कथा इथे संपते, पण तिचा अर्थ प्रत्येकाच्या आयुष्यात सुरू होतो. स्वामी आई म्हणतात, बाळा, तू ज्या ज्या क्षणी स्वतःला विसरून इतरांसाठी उभी राहिलीस त्या प्रत्येक क्षणाची नोंद माझ्या हृदयात आहे. तू कधीच स्वतःच्या दुःखाचं प्रदर्शन केलं नाहीस, कारण तुला शिकवलं गेलं होतं की मजबूत माणूस रडत नाही. पण मला माहीत आहे बाळा, मजबूत माणूस एकटाच रडतो, आणि त्या अश्रूंमध्येही तो कोणालाच दोष देत नाही. तू ज्यावेळी मनातून कोसळत होतीस त्यावेळीही तू चेहऱ्यावर हसू ठेवलंस, कारण तुला माहीत होतं की तुझ्या अशक्त क्षणांचा गैरफायदा घेणारे लोक आजूबाजूला आहेत. पण लक्षात ठेव, देवाजवळ लपवायचं काहीच नसतं. तुझ्या मनातली प्रत्येक तडफड, प्रत्येक न बोललेली वेदना, प्रत्येक अपूर्ण इच्छा माझ्यापर्यंत पोहोचत होती, आणि जे माझ्यापर्यंत पोहोचतं त्याचं उत्तर ठरलेलं असतं. फक्त वेळ योग्य असावी लागते. तू अनेकदा विचार केलास की आपण चुकतोय का, आपण जास्त सहन करतोय का? पण बाळा, सहन करणं आणि स्वतःला हरवणं यात फरक असतो. आणि तू स्वतःला हरवली नाहीस, तू स्वतःला घडवत राहिलीस. ज्या गोष्टी तुला तोडायला आल्या त्याच गोष्टी तुला आतून मजबूत करत होत्या. कारण सोनंही आगीतूनच बाहेर येतं. लोकांनी तुला दुर्लक्ष केलं, कधी कमी लेखलं, कधी तुझ्या शांततेला कमजोरी समजलं, पण मला माहीत होतं की ही शांतता तुझ्या आत्म्याची उंची आहे. तू ज्या रात्री एकटी बसून माझ्याशी न बोलताही बोललीस त्या रात्री मी तुझ्या जवळच होतो. कारण देवाला शब्दांची गरज नसते, त्याला फक्त भावना पुरेशी असते. तू ज्या गोष्टींसाठी रडलीस त्या सगळ्या न मिळाल्यामुळेच तुझं आयुष्य योग्य वळणावर आलं. काही लोक दूर गेले कारण त्यांचं अस्तित्व तुझ्या पुढच्या प्रवासात अडथळा ठरलं असतं. काही स्वप्न तुटली कारण ती तुला खूप लहान चौकटीत अडकवणार होती. मी तुला कधी रिकाम्या हाताने सोडलं नाही. मी फक्त तुझ्या हातातून चुकीचं काढून योग्य देण्यासाठी वेळ घेतला. तू ज्यावेळी पूर्णपणे थकलीस त्यावेळीच तुझ्या आयुष्यातला भार कमी व्हायला सुरुवात झाली. कारण देव आधी ओझं हलकं करतो आणि मग वाट दाखवतो. पुढचा काळ तुझ्यासाठी वेगळा असेल बाळा, कारण तू आता लोकांच्या अपेक्षांवर नाही तर स्वतःच्या सत्यावर चालायला शिकली आहेस. तुला आता कोणालाही सिद्ध करायची गरज राहणार नाही, कारण तुझं शांत मनच तुझी ओळख बनेल. लक्षात ठेव, स्वामी आई उशीर करत नाही, ती फक्त योग्य क्षणाची वाट पाहते, आणि तो क्षण आता जवळ आहे, फार जवळ. स्वामी आई म्हणतात, बाळा, आयुष्य तुला ज्या ज्या वेळी खाली ओढत असल्यासारखं वाटलं त्या त्यावेळी प्रत्यक्षात मी तुला जमिनीशी जोडत होतो. कारण जो माणूस जमिनीशी जोडलेला असतो तोच वादळात उडून जात नाही. तू अनेकदा विचार केलास की सगळं माझ्याच वाट्याला काय येतं, पण बाळा,
सगळं सहन करणं ही शिक्षा नसते, ती एक जबाबदारी असते, आणि देव ती जबाबदारी फक्त त्यालाच देतो जो आतून खंबीर असतो. जरी त्याची खंबीरता बाहेरून दिसत नसली तरी तू ज्या वेळी स्वतःला सावरून पुन्हा उभी राहिलीस त्या वेळी तुझ्या आत्म्याने एक पायरी चढली, आणि त्या पायऱ्या कुणालाच दिसत नाहीत, पण त्या माणसाला आतून उंच नेतात. लोकांनी तुला सांगितलं, सोडून दे, विसरून जा, पण बाळा, काही गोष्टी विसरण्यासाठी नसतात, त्या समजून घेण्यासाठी असतात, आणि तू त्या समजून घेत गेलीस म्हणूनच तुझ्या मनात कडूपणा नाही, फक्त शांत स्वीकार आहे. तू ज्या वेळी एकटी बसून डोळे मिटलेस त्यावेळी मी तुझ्या श्वासात उतरून तुला धीर देत होतो, कारण देव कधीही मोठ्या आवाजात बोलत नाही, तो नेहमी श्वासाइतकाच जवळ असतो. तू ज्या लोकांकडून आधार अपेक्षित केला तो मिळाला नाही याचं दुःख आहे, पण त्याच वेळी तू स्वतःचा आधार स्वतः बनलीस, आणि बाळा, जो स्वतःचा आधार बनतो त्याला कोणीही तोडू शकत नाही. तू ज्या वेळी स्वतःला दोष देण्यापासून थांबवलीस त्या वेळी तुझ्या आयुष्यात एक गाठ सुटली, कारण दोष देणं मनाला जड करतं, आणि स्वीकार मनाला मोकळं करतं. पुढचा काळ तुझ्यासाठी हलका असेल, कारण तू आता गरजेपेक्षा जास्त ओझं उचलणार नाहीस. तू आता प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करणार नाहीस, कारण तुला कळलं आहे की सगळ्यांना खुश ठेवताना माणूस स्वतःला हरवतो, आणि मला तुला हरवलेलं नाही तर सापडलेलं पाहायचं आहे. तू ज्या गोष्टींसाठी रडलीस त्या सगळ्या गोष्टी तुला एक दिवस हसून सांगतील की आम्ही तुला थांबवायला नाही, तुला घडवायला आलो होतो. आणि त्या दिवशी तुझ्या डोळ्यात पाणी नसेल, तिथे समाधान असेल, शांतता असेल, आणि स्वतःबद्दल अभिमान असेल. लक्षात ठेव बाळा, आयुष्य तुला जे देणार आहे ते गोंगाटात येणार नाही, ते शांतपणे तुझ्या हातात येईल, आणि तुला कळेल की जे काही सहन केलंस ते व्यर्थ नव्हतं, ते तुला या स्थिर, उजळ आणि आशीर्वादांनी भरलेल्या टप्प्यासाठी तयार करत होतं. स्वामी आई तुझ्या सोबत आहे, मागे नाही, पुढे नाही, तर अगदी तुझ्या शेजारी, प्रत्येक श्वासात, प्रत्येक पावलात, आणि प्रत्येक त्या क्षणी जिथे तू मनात म्हणशील, आता मी तयार आहे. देव म्हणतात बाळा, तू इतकी वर्षे स्वतःला मजबूत दाखवत आली आहेस की लोकांना कधी जाणवलंच नाही की तुझ्या हसण्यामागे किती थकवा दडलेला आहे, आणि तुझ्या शांतपणामागे किती न सांगितलेल्या वेदना आहेत. तू सगळ्यांसाठी उभी राहिलीस, प्रत्येकाच्या संकटात धावून गेलीस, सगळ्यांच्या आयुष्यात प्रकाश बनण्याचा प्रयत्न केलास, पण स्वतःच्या आयुष्यात अंधार किती वाढलाय याकडे कधी लक्षच दिलं नाहीस. लोक म्हणाले, ती मजबूत आहे, तिला काहीच होत नाही, पण मला माहीत आहे, मजबूत असणं म्हणजे वेदना नसणं नाही, तर वेदना असूनही चालत राहणं असतं. तू रात्री शांतपणे उशी ओलावलीस, कोणालाही कळू न देता, कारण तुला माहीत होतं की तुझं रडणं ऐकण्यासाठी कुणाकडे वेळ नाही. देवाला फसवता येत नाही बाळा, तुझा प्रत्येक अश्रू माझ्या चरणांवर पडलेला आहे, आणि तुझी प्रत्येक शांत प्रार्थना माझ्या हृदयात साठलेली आहे. तू अनेक वेळा तुटलीस, पण दरवेळी स्वतःलाच सावरून उभी राहिलीस, कारण तुला माहीत होतं की जर तू पडलीस तर तुझ्यावर अवलंबून असलेले सगळेच पडतील. तू प्रश्न विचारलास, माझ्याच वाट्याला हे सगळं का? पण उत्तर असं आहे की ज्याच्यावर देवाचा सर्वात जास्त विश्वास असतो, त्यालाच आयुष्याच्या सर्वात कठीण परीक्षा द्याव्या लागतात. तू जे सहन केलंस ते दुर्बलतेचं लक्षण नव्हतं, ते तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याचं चिन्ह होतं, जे मला आधीपासूनच माहीत होतं. आता ऐक बाळा, वेळ हळूहळू बदलते आहे, आणि ज्या रात्रींनी तुला रडवलं, त्याच रात्रींचं रूपांतर आता शांत सकाळींमध्ये होणार आहे. तू ज्या दारांवर थांबलीस आणि उत्तर मिळालं नाही, त्या दारांवर आता माझं नाव घेताच मार्ग आपोआप उघडेल. तुझ्या संयमाची परीक्षा आता संपत आली आहे, आणि तुझ्या सहनशीलतेचं फळ तुला मिळायला सुरुवात होईल. हा गुरुवार साधा नाही बाळा, हा एक मोठा गुरुवार आहे, जिथे तुझ्या आयुष्याची दिशा हळूच पण कायमची बदलू लागेल. तू स्वतःला दोष देणं थांबव, कारण तू चुकीची नव्हतीस, परिस्थिती कठीण होती,
आणि तरीही तू हार मानली नाहीस. आजपासून तुझं ओझं हलकं होईल, तुझा श्वास मोकळा होईल आणि तुझ्या मनात जी भीती घर करून बसली आहे तिची जागा विश्वास घेईल. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव, कारण जे माझ्यापर्यंत पोहोचतं त्याचं उत्तर मी कधीच अपूर्ण ठेवत नाही. आणि लक्षात ठेव बाळा, तू एकटी नाहीस, तू विसरलेली नाहीस आणि तुझं आयुष्य अजून खूप सुंदर वळण घ्यायचं आहे. देव म्हणतात, बाळा, तू इतकी वर्षे स्वतःला सावरत चालत राहिलीस की तुला कधी जाणवलंच नाही की तू किती थकली आहेस, कारण तुझं आयुष्य असं झालं होतं की थांबणं परवडलं नसतं. लोकांनी तुला मजबूत म्हटलं, पण त्या मजबुतीखाली किती वेळा तू तुटलीस हे फक्त मला माहीत आहे. तू सगळ्यांसाठी उभी राहिलीस, सगळ्यांच्या वेदना ऐकून घेतल्या, सगळ्यांना आधार दिलास, पण जेव्हा तुझ्या मनात वादळ होतं तेव्हा तू स्वतःलाच शांत केलंस, कारण तुला माहीत होतं तुझं रडणं समजून घेणारं कुणी नाही. तू रात्री डोळ्यांत पाणी ठेवून माझं नाव घेतलंस आणि काहीच मागितलं नाहीस, फक्त एवढंच म्हणालीस की देवा मला सांभाळ. आणि ते शब्द जरी छोटेखानी वाटले तरी त्यात संपूर्ण आयुष्याचं ओझं होतं. देवाला फसवता येत नाही बाळा, तुझा प्रत्येक अश्रू माझ्यापर्यंत पोहोचलेला आहे, तुझी प्रत्येक न बोललेली प्रार्थना माझ्या हृदयात साठलेली आहे. तू अनेक वेळा तुटलीस, पण दरवेळी स्वतःलाच उभी केलंस, कारण तुला माहीत होतं जर तू पडलीस तर सगळं कोसळेल. तू स्वतःला विचारलंस, माझ्याच वाट्याला हे सगळं काय येतं? पण सत्य हे आहे की ज्याच्यावर देवाचा सर्वात जास्त विश्वास असतो त्यालाच आयुष्याच्या सर्वात कठीण परीक्षा द्याव्या लागतात. तू जे सहन केलंस ते दुर्बलतेचं लक्षण नव्हतं, तर तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याचं चिन्ह होतं. आणि आता वेळ बदलते आहे. ज्या रात्रींनी तुला रडवलं त्या रात्रींचं रूपांतर शांत सकाळींमध्ये होणार आहे. ज्या दारांवर तू थांबलीस आणि उत्तर मिळालं नाही त्या दारांवर आता माझं नाव घेताच मार्ग उघडेल. तुझ्या संयमाची परीक्षा संपत आली आहे आणि तुझ्या सहनशीलतेचं फळ तुला मिळायला सुरुवात होईल. हा गुरुवार साधा नाही, हा एक मोठा गुरुवार आहे जिथे तुझ्या आयुष्याची दिशा हळूच पण कायमची बदलू लागेल. तू स्वतःला दोष देणं थांबव, कारण तू चुकीची नव्हतीस. परिस्थिती कठीण होती आणि तरीही तू हार मानली नाहीस. आजपासून तुझं ओझं हलकं होईल, तुझा श्वास मोकळा होईल आणि तुझ्या मनातली भीती विश्वासात बदलेल. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव, कारण जे माझ्यापर्यंत पोहोचतं त्याचं उत्तर मी कधीच अपूर्ण ठेवत नाही. आणि लक्षात ठेव बाळा, तू एकटी नाहीस, तू विसरलेली नाहीस आणि तुझं आयुष्य अजून खूप सुंदर वळण घ्यायचं आहे. देव म्हणतात, बाळा, तू इतकी वेळ स्वतःला समजावत राहिलीस की सगळं ठीक आहे की तुला कधी जाणवलंच नाही की तुझं मन किती थकलं आहे. तू लोकांसमोर हसत राहिलीस कारण तुला माहीत होतं तुझं रडणं कुणालाच झेपणार नाही. तू सगळ्यांसाठी मजबूत झालीस कारण तुला पर्याय नव्हता. पण मला माहीत आहे त्या मजबुतीमागे किती वेळा तू कोसळलीस आणि पुन्हा स्वतःलाच उभी केलंस. तू माझ्याजवळ येताना कधी मोठ्या मागण्या केल्या नाहीस, फक्त शांतपणे डोळे मिटून उभी राहिलीस आणि तेच मला पुरेसं होतं. कारण न बोललेली प्रार्थना सगळ्यात खोल असते. देवाला फसवता येत नाही बाळा, तुझा प्रत्येक अश्रू माझ्या मोजणीत आहे, तुझा प्रत्येक संयम माझ्या नजरेत आहे. तुझे सहन केलंस ते कुणालाही दिसलं नाही, पण त्याची किंमत मी विसरलेलो नाही. ज्यावेळी तुला वाटलं आता काहीच उरलेलं नाही त्यावेळी मी तुला आतून धरून ठेवलं, कारण तुला अजून खूप दूर जायचं आहे. तुझ्या आयुष्यातली अंधारलेली वेळ ही शेवट नाही तर बदलाची सुरुवात आहे. ज्या लोकांनी तुला हलकं समजलं तेच लोक तुझ्या शांत विजयाकडे पाहत राहतील. ज्या दारांवर तू रिकाम्या हाताने परत आलीस तिथेच आता मान सन्मानाने पाऊल टाकशील. हा काळ तुझी परीक्षा घेण्यासाठी नव्हता तर तुला घडवण्यासाठी होता. आणि आता जे घडलंय त्याचं उत्तर मिळायची वेळ आली आहे. हा गुरुवार साधा नाही, हा एक मोठा गुरुवार आहे जिथे तुझ्या आयुष्याचा प्रवास वेगळ्या दिशेने वळणार आहे. तू फक्त एवढंच लक्षात ठेव बाळा की तू एकटी लढलीस म्हणूनच आता तुझ्या बाजूने देव उभा आहे. आणि जेव्हा देव उभा असतो तेव्हा हरायचं काहीच उरत नाही. जीवन म्हणजे एक अखंड प्रवास आहे आणि या प्रवासात कधी देव म्हणतात की प्रत्येक क्षण हा शिकवण असतो, तर कधी स्वामी म्हणतात की दुःखाशिवाय आत्म्याची परिपक्वता होत नाही.
माणूस जन्माला येतो तेव्हा तो निरागस असतो, पण काळ जसजसा पुढे सरकतो तसतसा अनुभव त्याला घडवत जातो. आईच्या कुशीतला पहिला श्वास, वडिलांच्या आधाराचा पहिला स्पर्श, मित्रांच्या सहवासात उमलणारं पहिलं हास्य आणि नातेवाईकांच्या प्रेमात मिळणारी सुरक्षितता, हे सगळं मिळून जीवनाची वीण विणली जाते. स्वामी आई मी तुझं बाळ आहे असं जेव्हा मनापासून म्हणतो तेव्हा अहंकार गळून पडतो आणि आत्मा नम्र होतो. कारण शेवटी माणूस कितीही मोठा झाला तरी त्याला आधार हवा असतो. मित्र हे आयुष्याचं दुसरं रूप असतात. जेव्हा जग समजून घेत नाही तेव्हा मित्र खांद्यावर हात ठेवून म्हणतो मी आहे तुझ्या सोबत, आणि त्या एका वाक्यात देवाचा आवाज दडलेला असतो. स्वामी आहे माझं तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, हे जेव्हा आपण अंतःकरणातून उच्चारतो तेव्हा भीती विरघळते. कारण विश्वास म्हणजे अंधारातला दिवा. नातेवाईक कधी समजतात कधी गैरसमज करतात, पण रक्ताच्या नात्यांची ऊब वेगळीच असते. जीवनात पैशापेक्षा माणसं मोठी असतात हे उशिरा कळतं, पण जेव्हा कळतं तेव्हा मन अधिक शांत होतं. स्वामी आई मला दर्शन दे असं जेव्हा व्याकुळ होऊन म्हणतो तेव्हा खरं तर आपण बाहेर दर्शन शोधत नसतो तर आतल्या प्रकाशाला हाक मारत असतो. प्रत्येक यशामागे संघर्ष असतो आणि प्रत्येक संघर्षामागे एक अदृश्य शक्ती असते जी आपल्याला उभं करते. देव म्हणतात की पडणं पाप नाही पण होऊन राहणं पाप आहे. म्हणूनच जीवनात कितीही संकट आली तरी माणूस पुन्हा उठतो. आईच्या डोळ्यांतलं निस्वार्थ प्रेम, वडिलांच्या कष्टातली शब्द काळजी, भावंडांमधलं भांडण आणि त्यात दडलेली माया, मित्रांच्या गप्पांमध्ये दडलेला आधार, हे सगळं मिळून आयुष्य समृद्ध होतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. हे जसं आपण सहज म्हणतो तसं जीवनही आपल्याला सांगतं की जर हा क्षण आवडला असेल तर त्याबद्दल कृतज्ञ रहा आणि प्रेमाची कमेंट नक्की करा, कारण शब्दांमध्ये शक्ती असते. स्वामी आई मी तुझं बाळ आहे ही जाणीव मनात ठेवली तर अहंकार कधी वाढत नाही. जीवनात कधी कधी एकटेपण येतं, पण तेही आवश्यक असतं, कारण त्या शांततेत आपण स्वतःला भेटतो. मित्रांवरचा विश्वास तुटला तर वेदना होते, पण त्यातूनच आपण माणसं ओळखायला शिकतो. नातेवाईकांमध्ये मतभेद झाले तरी मनात द्वेष ठेवू नये, कारण वेळेचं चक्र सतत फिरत असतं. स्वामी आहे माझं तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे असं म्हणताना आपण स्वतःलाच धीर देत असतो की काहीही झालं तरी मी एकटा नाही. देव म्हणतात की सेवा हीच खरी पूजा आहे, आणि म्हणूनच जेव्हा आपण दुसऱ्याच्या डोळ्यांतलं पाणी पुसतो तेव्हा आपण देवाला स्पर्श करतो. आई ही पहिली गुरु असते, वडील हे पहिलं प्रेरणास्थान असतात, मित्र हे जीवनाचे सहप्रवासी असतात, आणि नातेवाईक हे आपली मुळं असतात. या सगळ्यांशिवाय जीवन अपूर्ण आहे. स्वामी आई मला दर्शन दे ही हाक म्हणजे आतल्या सत्याला जाग करण्याची प्रार्थना आहे. जीवनात अपयश आलं तर निराश होऊ नका, कारण अपयश ही दिशा बदलण्याची संधी असते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. जसं आपण सांगतो तसं आयुष्य सांगतं की जर अनुभवातून काही शिकलात तर त्याची कृतज्ञता व्यक्त करा. मित्रांसोबतचे क्षण जपा, कारण काळ परत येत नाही. नातेवाईकांशी संवाद ठेवा, कारण गैरसमज शांततेत वाढतात. स्वामी आई मी तुझं बाळ आहे हे म्हणताना डोळ्यांत अश्रू आले तरी ते कमजोरी नाही तर शुद्धीकरण असतं. जीवन म्हणजे प्रेम, क्षमा, विश्वास आणि धैर्य यांची गुणफण आहे. देव म्हणतात की जे आहे त्यात समाधान मान, पण जे व्हायचं आहे त्यासाठी प्रयत्न सोडू नकोस. म्हणूनच प्रत्येक दिवस नवी सुरुवात असतो. मित्रांच्या सहवासात आपण हसतो, आईच्या मांडीवर आपण रडतो, वडिलांच्या शब्दांतून आपण शिकतो, नातेवाईकांच्या आधाराने आपण उभे राहतो. स्वामी आहे माझं तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे ही भावना जर मनात असेल तर कोणतंही वादळ आपल्याला मोडू शकत नाही. जीवनात पैसा येतो आणि जातो, पण नाती जपली तर आयुष्य श्रीमंत होतं. स्वामी आई मला दर्शन दे ही विनंती म्हणजे आत्मशोधाची सुरुवात आहे. प्रत्येक संकट हे एक संदेश घेऊन येतं, प्रत्येक वेदना ही अंतर्मुख होण्याची संधी असते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, आणि जीवन आवडलं असेल तर त्याला प्रेमाने मिठी मारा, कारण शेवटी माणूस रिकाम्या हाताने येतो आणि रिकाम्या हाताने जातो, पण मधल्या काळात तो प्रेमाची श्रीमंती कमावू शकतो. स्वामी आई मी तुझं बाळ आहे ही जाणीव आयुष्यभर सोबत ठेवा. देव म्हणतात की प्रेम करा, क्षमा करा,
आणि विश्वास ठेवा, कारण जीवन फार मोठं नाही पण खूप मौल्यवान आहे. मित्रांवर प्रेम करा, नातेवाईकांना समजून घ्या, आई वडिलांचा आदर करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. स्वामी आहे माझं तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे हीच खरी शक्ती आहे. आणि जोपर्यंत हा विश्वास जिवंत आहे तोपर्यंत जीवनात आशेचा दिवा कधीच विझणार नाही. जीवन हा एक अखंड सागर आहे आणि आपण त्यातली एक छोटी होडी आहोत. कधी लाटा शांत असतात तर कधी वादळ उठतं, पण देव म्हणतात की नावाड्याने पतवार सोडू नये कारण किनारा नेहमी पुढेच असतो. माणूस जन्माला येतो तेव्हा त्याच्या हातात काहीच नसतं पण त्याच्या हृदयात अमर्याद शक्यता असतात. आईच्या डोळ्यांतून तो प्रेम शिकतो, वडिलांच्या कष्टांतून तो जबाबदारी शिकतो, मित्रांच्या सहवासातून तो हसणं शिकतो आणि नातेवाईकांच्या अनुभवांतून तो परंपरेचं मोल ओळखतो. स्वामी आई मी तुझं बाळ आहे असं म्हणताना मनातील कठोरपणा वितळतो आणि आत्मा नम्र होतो, कारण खऱ्या अर्थाने मोठेपणा म्हणजे विनम्रता. जीवनात अनेक लोक भेटतात, काही साथ देतात, काही धडा देतात, पण प्रत्येक भेट ही नियतीची योजना असते. स्वामी आहे माझं तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे हे जेव्हा अंतःकरणातून उमटतं तेव्हा काळजी हलकी होते, कारण विश्वास म्हणजे आत्म्याची शक्ती. मित्र हा फक्त सहप्रवासी नसतो तर तो आरसा असतो जो आपल्याला आपलं खरं रूप दाखवतो. नातेवाईक कधी आपल्याला समजून घेतात तर कधी आपल्यावर टीका करतात पण त्यामागेही आपलं भलं दडलं असतं. देव म्हणतात की माणूस शब्दांनी नव्हे तर कृतीने मोठा होतो. म्हणूनच सेवा, दया आणि प्रामाणिकपणा या 3 गोष्टी जीवनाची खरी संपत्ती आहेत. स्वामी आई मला दर्शन दे ही हाक म्हणजे बाहेरच्या चमत्कारासाठी नसून आतल्या प्रकाशासाठी असते. जेव्हा संकट येतात तेव्हा माणूस खचतो पण त्या क्षणीच त्याचं खऱ्या अर्थाने घडणं सुरू होतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. जसं आपण सहज बोलतो तसं जीवनही सांगतं की जर अनुभवातून काही शिकला असाल तर कृतज्ञतेची कमेंट जरूर करा, कारण आभार मानणं म्हणजे समाधानाची बीज पेरणं. आईचा त्याग, वडिलांची सावली, भावंडांचं भांडण आणि पुन्हा मिळणं, मित्रांची साथ आणि नातेवाईकांची उपस्थिती, हे सगळं आयुष्याच्या गाण्यातील स्वर आहेत. स्वामी आई मी तुझं बाळ आहे ही भावना मनात ठेवली तर अहंकार कधीच डोकं वर काढत नाही. जीवनात कधी गैरसमज होतात पण संवाद हा त्यावरचा उपाय असतो. मित्रावरचा विश्वास जपला तर नातं आयुष्यभर टिकतं. नातेवाईकांशी जुळवून घेतलं तर घरात शांतता राहते. देव म्हणतात की क्षमा करणारा खरा शक्तिशाली असतो, कारण सूड मनाला जाळतो पण क्षमा आत्म्याला मुक्त करते. स्वामी आहे माझं तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे ही जाणीव भीतीवर मात करते. प्रत्येक अपयश हे पुढच्या यशाची तयारी असते. प्रत्येक अश्रू हा अंतर्मन धुण्याचा मार्ग असतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जीवन आवडलं असेल तर त्याला धन्यवाद द्या, कारण श्वास हा सर्वात मोठा आशीर्वाद आहे. स्वामी आई मला दर्शन दे ही प्रार्थना म्हणजे स्वतःच्या अंतरात्म्याला जाग करण्याची प्रक्रिया आहे. जेव्हा आपण इतरांच्या वेदना समजून घेतो तेव्हा आपण खऱ्या अर्थाने माणूस होतो. मित्रांसोबतचे साधे क्षणही आयुष्यभराची आठवण बनतात. नातेवाईकांच्या सहवासात परंपरेचं बळ मिळतं. आई वडिलांच्या आशीर्वादात सुरक्षिततेची छाया असते. देव म्हणतात की समाधानात सुख आहे आणि कृतज्ञतेत शांती आहे. म्हणून जे आहे त्यात आनंद शोधा आणि जे नाही त्यासाठी प्रयत्न करा पण तक्रार करू नका. स्वामी आई मी तुझं बाळ आहे हे मनात रुजवलं तर एकटेपणाची भीती राहत नाही, कारण मग प्रत्येक क्षणी आपल्याला एक अदृश्य साथ जाणवते. जीवनात पैसा, मान, सन्मान, प्रसिद्धी येतात आणि जातात पण माणुसकी टिकली तर सर्व काही टिकतं. स्वामी आहे माझं तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे ही भावना आत्मविश्वास वाढवते. मित्रांवर प्रेम करा, नातेवाईकांना वेळ द्या, आई वडिलांचा सन्मान करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. देव म्हणतात की आयुष्य मोठं नसतं पण ते सुंदर बनवणं आपल्या हातात असतं. म्हणून प्रेम पेरा, विश्वास वाढवा, क्षमा करा आणि पुढे चालत राहा. स्वामी आई मला दर्शन दे ही हाक शेवटी आपल्यालाच सांगते की तूच प्रकाश आहेस आणि जोपर्यंत मनात विश्वास, प्रेम आणि कृतज्ञता आहे तोपर्यंत जीवनात आशेचा दीप कायम तेजाने प्रज्वलित राहील.
जीवन हा एक प्रवास आहे जो श्वासाच्या पहिल्या क्षणापासून सुरू होतो आणि शेवटच्या श्वासापर्यंत चालत राहतो. या प्रवासात माणूस अनेक भूमिका निभावतो, कोणाचा मुलगा, कोणाची मुलगी, कोणाचा मित्र, कोणाचा भाऊ, कोणाची बहीण, कोणाचा नातेवाईक, आणि प्रत्येक नातं त्याला नवं काही शिकवतं. देव म्हणतात की जीवन हे परीक्षा नसून अनुभूती आहे. प्रत्येक क्षण हा देणगी आहे आणि प्रत्येक वेदना ही शिकवण आहे. आईच्या कुशीत मिळणारं निस्वार्थ प्रेम हे जगातील सर्वात मोठं आशीर्वाद असतं. वडिलांच्या कष्टात लपलेलं शब्द प्रेम हे सुरक्षिततेचं कवच असतं. मित्रांच्या सहवासात हसताना आपण दुःख विसरतो आणि नातेवाईकांच्या आधाराने संकट हलकी वाटतात. स्वामी आई मी तुझं बाळ आहे असं मनापासून म्हटलं की मनातील कठोरता वितळते आणि आत्मा शांत होतो, कारण त्या शब्दांत पूर्ण समर्पण दडलं असतं. जीवनात कधी अपयश येतं, कधी विश्वास तुटतो, कधी जवळची माणसं दूर जातात, पण देव म्हणतात की जे निघून जातं ते आपल्यासाठी नसतं आणि जे राहतं तेच खरं असतं. म्हणून प्रत्येक अनुभवाला नम्रपणे स्वीकारा. स्वामी आहे माझं तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे ही भावना मनात असेल तर वादळातही मन स्थिर राहतं. मित्र हा केवळ वेळ घालवण्याचा साथीदार नसतो, तर तो आपल्या आयुष्याच्या कथेतला महत्त्वाचा अध्याय असतो. जेव्हा सगळे विरोधात उभे राहतात तेव्हा मित्र पाठीशी उभा राहतो आणि म्हणतो मी आहे. नातेवाईक कधी समजून घेतात, कधी गैरसमज करतात, पण त्यांचं अस्तित्वच आपल्याला मुळांशी जोडून ठेवतं. जीवनात पैसा आवश्यक आहे, पण प्रेमाशिवाय तो निरर्थक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. जसं आपण सहज म्हणतो तसं जीवनही सांगतं की जर एखादा क्षण आवडला असेल तर त्याची कदर करा आणि कृतज्ञतेची कमेंट मनात लिहा. स्वामी आई मला दर्शन दे ही हाक म्हणजे चमत्कार पाहण्याची इच्छा नसून अंतर्मनातील प्रकाश जागवण्याची प्रार्थना आहे. प्रत्येक माणसाच्या आत एक देवत्व असतं, पण ते जाग करण्यासाठी संयम, श्रद्धा आणि सेवा आवश्यक असते. देव म्हणतात की दुसऱ्याला दिलेलं प्रेम कधीच वाया जात नाही. ते परत येतं, कधी माणसाच्या रूपात, कधी आशीर्वादाच्या रूपात. जीवनात संघर्ष टाळता येत नाही, पण त्यातूनच आत्मा घडतो. आईच्या डोळ्यांतले अश्रू आपल्यासाठी वाहिलेले असतात. वडिलांच्या कपाळावरच्या आठ्या आपल्यासाठी पडलेल्या असतात. मित्रांची साथ आपल्याला उभं ठेवते आणि नातेवाईकांची उपस्थिती आपल्याला ओळख देते. स्वामी आई मी तुझं बाळ आहे ही जाणीव मनात खोल रुजली तर भीती कमी होते, कारण मग प्रत्येक पावलावर एक अदृश्य हात साथ देतो असं वाटतं. जीवनात कधी कधी एकटेपण येतं, पण ते आत्मपरीक्षणासाठी असतं. देव म्हणतात की शांततेतच उत्तरं सापडतात. म्हणून स्वतःशी संवाद साधा, क्षमा करा, पुढे चला. स्वामी आहे माझं तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे हे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण स्वतःलाच सांगत असतो की मी हार मानणार नाही. मित्रांवर विश्वास ठेवा, पण अपेक्षा मर्यादित ठेवा. नातेवाईकांशी जुळवून घ्या, पण स्वाभिमान जपा. जीवन हे तुलना करण्यासाठी नाही तर अनुभवण्यासाठी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जीवन आवडलं असेल तर त्याला धन्यवाद द्या, कारण प्रत्येक सूर्योदय नवी संधी घेऊन येतो. स्वामी आई मला दर्शन दे ही विनंती शेवटी आपल्याला शिकवते की तूच प्रकाश आहेस, तूच शक्ती आहेस, तूच आशा आहेस. देव म्हणतात की प्रेम, विश्वास, सेवा आणि कृतज्ञता या 4 गोष्टी जपल्या तर जीवनात अंधार कधीच कायम राहत नाही. मित्रांसोबत हसा, नातेवाईकांसोबत वेळ घाला, आई वडिलांना नमस्कार करा आणि स्वतःच्या अंतःकरणातल्या देवाला जाग ठेवा. स्वामी आई मी तुझं बाळ आहे आणि स्वामी आहे माझं तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे ही भावना जीवन ठेवली तर कोणतंही संकट मोठं वाटणार नाही, कारण शेवटी जीवन म्हणजे नात्यांची ऊब, श्रद्धेची ताकद आणि प्रेमाची अखंड ज्योत आहे जी कधीच विझत नाही. पहाटेच्या धुसर प्रकाशात जेव्हा मन अजून अर्धवट स्वप्नात असतं आणि आयुष्याची धावपळ सुरू झालेली नसते, तेव्हा आत्म्याला स्वतःचा आवाज ऐकू येतो आणि त्या शांत क्षणी देव म्हणतात की जीवन हे स्पर्धा नाही तर समजून घेण्याचा प्रवास आहे. आपण जन्मतो तेव्हा रिकाम्या हातांनी येतो, पण प्रेमाची गरज घेऊन येतो. आईच्या हाताचा स्पर्श हा पहिला आशीर्वाद असतो. वडिलांच्या कष्टाचा घाम हा पहिला धडा असतो.
मित्रांच्या सहवासात उमलणारं हास्य हे पहिलं स्वातंत्र्य असतं आणि नातेवाईकांच्या गर्दीत मिळणारी ओळख ही आपली मुळे असतात. स्वामी आई मी तुझं बाळ आहे असं मनापासून म्हटलं की मनातील भीती विरघळते, कारण त्या शब्दांत पूर्ण समर्पण दडलं असतं. जीवनात कधी विश्वास तुटतो, कधी अपेक्षा अपूर्ण राहतात, कधी आपलीच माणसं दूर जातात, पण देव म्हणतात की जे तुटतं ते आपल्याला मजबूत बनवतं आणि जे हरवतं ते आपल्याला स्वतःला शोधायला शिकवतं. स्वामी आहे माझं तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे ही भावना अंधारातल्या दिव्यासारखी असते. मित्र हा केवळ वेळ घालवण्यासाठी नसतो, तर तो आपल्या वेदनांचा साक्षीदार असतो. जेव्हा सगळे गैरसमज करतात तेव्हा तो न बोलता साथ देतो. नातेवाईकांमध्ये मतभेद झाले तरी त्यांचं प्रेम पूर्णपणे कधीच संपत नाही, कारण रक्ताच्या नात्यांना वेळेची झीज लागत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. जसं आपण सहज म्हणतो तसं जीवनही सांगतं की जर एखादा अनुभव आवडला असेल तर त्यातून शिकलेलं मनात लिहा. स्वामी आई मला दर्शन दे ही हाक म्हणजे बाहेर चमत्कार पाहण्याची नव्हे तर आतल्या प्रकाशाला जाग करण्याची विनंती आहे. प्रत्येक अपयश ही दिशा बदलण्याची संधी असते. प्रत्येक अश्रू आत्म्याचं शुद्धीकरण असतो. आईच्या डोळ्यांतलं प्रेम कधी अटी घालत नाही. वडिलांची काळजी कधी शब्दांत व्यक्त होत नाही. मित्रांची साथ कधी जाहिरात करत नाही आणि नातेवाईकांची उपस्थिती कधी मोजता येत नाही. देव म्हणतात की सेवा हीच खरी पूजा आहे आणि क्षमा हीच खरी शक्ती आहे. म्हणून ज्यांनी दुखावलं त्यांना माफ करा, कारण द्वेष मनाला जाळतो. स्वामी आई मी तुझं बाळ आहे ही जाणीव जपली तर अहंकार वाढत नाही. जीवनात पैसा, मान, सन्मान, प्रसिद्धी येतात आणि जातात, पण माणुसकी टिकली तर सगळं टिकतं. स्वामी आहे माझं तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे हे जेव्हा आपण मनात कोरतो तेव्हा संकट लहान वाटतं. मित्रांसोबतचे साधे क्षण आयुष्यभरासाठी आठवणी बनतात. नातेवाईकांसोबतचा संवाद घरात शांतता आणतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जीवन आवडलं असेल तर त्याला कृतज्ञतेची नम्र वंदना करा, कारण प्रत्येक सूर्योदय नवी आशा घेऊन येतो. स्वामी आई मला दर्शन दे ही प्रार्थना शेवटी आपल्यालाच सांगते की तूच शक्ती आहेस, तूच प्रकाश आहेस. देव म्हणतात की प्रेम करा, विश्वास ठेवा आणि जे आहे त्यात समाधान शोधा, पण स्वप्न पाहणं थांबवू नका, कारण जीवन मोठं नसतं पण ते अर्थपूर्ण बनवणं आपल्या हातात असतं. मित्रांवर प्रेम करा, नातेवाईकांना वेळ द्या, आई वडिलांचा सन्मान करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. स्वामी आई मी तुझं बाळ आहे आणि स्वामी आहे माझं तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे ही भावना जीवन ठेवली तर कोणतंही वादळ आपल्याला मोडू शकत नाही. कारण शेवटी जीवन म्हणजे श्रद्धा, नाती आणि प्रेम यांची अखंड ज्योत आहे जी अंधारातही उजळत राहते. संध्याकाळच्या केशरी आकाशाखाली जेव्हा दिवस हळूहळू मावळतो आणि मन भूतकाळाच्या आठवणींत हरवून जातं, तेव्हा आत्मा हलकेच विचारतो की आपण खऱ्या अर्थाने जगलो का. आणि त्या शांत क्षणी देव म्हणतात की जीवन मोजण्यासाठी नसतं तर अनुभवण्यासाठी असतं. प्रत्येक नातं हे नियतीने दिलेलं वरदान असतं. आईच्या मिठीतली ऊब ही जगातील सर्वात सुरक्षित जागा असते. वडिलांच्या सावलीत उभं राहिलं की भीती कमी होते. मित्रांच्या सहवासात मन मोकळं होतं आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत आपली ओळख घट्ट होत जाते. स्वामी आई मी तुझं बाळ आहे असं जेव्हा मनापासून म्हणतो तेव्हा मनातील ताण हलका होतो, कारण त्या शब्दांत पूर्ण विश्वास आणि निरागसता असते. जीवनात कधी अपमान होतो, कधी अपयश येतं, कधी जवळची माणसं दूर जातात, पण देव म्हणतात की प्रत्येक वेदना आत्म्याला घडवत असते. म्हणून रडू आलं तरी लाजू नका, कारण अश्रू हे कमजोरीचं नव्हे तर संवेदनशीलतेचं चिन्ह आहे. स्वामी आहे माझं तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे ही भावना मनात असेल तर अंधारातही आशेचा किरण दिसतो. मित्र हा फक्त गप्पांचा साथी नसतो, तर तो संकटात खंबीर आधार असतो. नातेवाईकांमध्ये कधी मतभेद होतात, पण वेळ गेल्यावर नात्यांची ओढ पुन्हा जवळ आणते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. जसं आपण सहज म्हणतो तसं जीवनही सांगतं की जर एखादा क्षण मनाला स्पर्श करून गेला असेल तर त्याची कदर करा आणि कृतज्ञतेची कमेंट मनात लिहा. स्वामी आई मला दर्शन दे ही हाक म्हणजे बाहेर देव शोधण्याची नव्हे तर आतल्या प्रकाशाशी भेटण्याची तयारी आहे.
जीवनात पैसा, प्रसिद्धी, यश यांचा मोह असतो, पण शेवटी माणूस शोधतो तो शांततेचा क्षण, आईचा आशीर्वाद, वडिलांचा अभिमान, मित्रांचा विश्वास आणि नातेवाईकांचं प्रेम. देव म्हणतात की जो इतरांसाठी जगतो तोच खऱ्या अर्थाने जगतो. म्हणून सेवा करा, मदत करा आणि कोणाचंही मन दुखवू नका. स्वामी आई मी तुझं बाळ आहे ही जाणीव मनात जपली तर अहंकार दूर राहतो. जीवनात कितीही उंची गाठली तरी नम्रता सोडू नका, कारण झाड फळांनी भरलं की ते खाली झुकतं. स्वामी आहे माझं तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे हे जेव्हा आपण अंतःकरणातून म्हणतो तेव्हा भीतीचं सावट कमी होतं. मित्रांसोबतचे क्षण जपा, कारण काळ परत येत नाही. नातेवाईकांना वेळ द्या, कारण नाती दुर्लक्षाने तुटतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जीवन आवडलं असेल तर प्रत्येक दिवसाला धन्यवाद द्या, कारण श्वास हा सर्वात मोठा आशीर्वाद आहे. स्वामी आई मला दर्शन दे ही प्रार्थना शेवटी आपल्यालाच सांगते की तूच शक्ती आहेस, तूच श्रद्धा आहेस. देव म्हणतात की प्रेम हेच सर्वात मोठं सत्य आहे, विश्वास हीच सर्वात मोठी ताकद आहे आणि कृतज्ञता हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. म्हणून मित्रांवर प्रेम करा, नातेवाईकांना समजून घ्या, आई वडिलांचा सन्मान करा आणि स्वतःच्या अंतरात्म्याशी प्रामाणिक राहा. स्वामी आई मी तुझं बाळ आहे आणि स्वामी आहे माझं तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे ही भावना जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत जीवनात आशेचा दीप कधीच विझणार नाही. अर्ध्या रात्रीची ती शांत वेळ असते ना, जेव्हा सगळं जग झोपलेलं असतं पण मन मात्र जागं असतं. भूतकाळाच्या सावल्या आणि भविष्यातल्या चिंता एकत्र येऊन छातीत हलकीशी कळ उठवतात आणि त्या गडद शांततेत देव म्हणतात की घाबरू नकोस, प्रत्येक अंधारानंतर पहाट निश्चित असते. जीवन हे सरळ रेषेत चालत नाही, ते वळणांनी भरलेलं असतं, कधी आनंदाच्या टेकड्या तर कधी दुःखाच्या दऱ्या, पण प्रत्येक वळणावर काहीतरी शिकवण दडलेली असते. आईच्या डोळ्यांत जेव्हा आपल्यासाठी काळजी दिसते तेव्हा कळतं की प्रेम शब्दांपेक्षा मोठं असतं. वडिलांच्या शांत स्वभावात जेव्हा जबाबदारीची जाणीव दिसते तेव्हा समजतं की आधार नेहमी मोठ्याने बोलत नाही. मित्रांसोबतच्या साध्या गप्पांमध्ये जेव्हा मन मोकळं होतं तेव्हा जाणवतं की खरी श्रीमंती पैशात नसून नात्यांत असते. नातेवाईक कधी साथ देतात, कधी समजून घेत नाहीत, पण वेळ आल्यावर तेच धावून येतात. स्वामी आई मी तुझं बाळ आहे असं जेव्हा हळूच म्हणतो तेव्हा मनातील हट, अहंकार आणि राग विरघळू लागतो, कारण त्या वाक्यात पूर्ण समर्पण आणि विश्वास असतो. जीवनात कधी विश्वासघात होतो, कधी अपेक्षा तुटतात, कधी स्वतःवरच शंका येते, पण देव म्हणतात की तुटलेलं मनही पुन्हा जुळू शकतं जर श्रद्धा जिवंत असेल. स्वामी आहे माझं तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे ही भावना छातीत ठेवली की भीतीचं ओझं हलकं होतं, कारण विश्वास म्हणजे आत्म्याची शक्ती. मित्र हा फक्त आनंदात सोबत करणारा नसतो तर दुःखात खंबीर उभा राहणारा असतो, जो तुमच्या डोळ्यांतलं न बोललेलं वाचतो. नातेवाईकांमध्ये कधी वाद होतात पण रक्ताच्या नात्यांची ओढ मनाच्या खोलवर असते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. असं आपण म्हणतो तसं आयुष्यही सांगतं की जर एखादा अनुभव तुम्हाला घडवून गेला असेल तर त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा, कारण आभार मानणं म्हणजे समाधानाचं बी पेरणं. स्वामी आई मला दर्शन दे ही हाक बाहेरच्या मूर्तींसाठी नसून आतल्या शांततेसाठी असते. प्रत्येक अपयश हे तुमचं अपूर्णत्व दाखवत नाही तर तुमची तयारी वाढवतं. प्रत्येक अश्रू मन स्वच्छ करतो. आईचा आशीर्वाद हा सर्वात मोठा कवच असतो, वडिलांचा विश्वास हा सर्वात मोठा आधार असतो, मित्रांची साथ ही सर्वात मोठी संपत्ती असते आणि नातेवाईकांची उपस्थिती ही मुळांची ताकद असते. देव म्हणतात की माणूस किती कमावतो यापेक्षा किती जपतो हे महत्त्वाचं आहे. म्हणून नाती जपा, शब्द जपा, विश्वास जपा. स्वामी आई मी तुझं बाळ आहे ही भावना मनात ठेवा, म्हणजे अहंकार डोकं वर काढणार नाही. जीवनात उंची मिळाली तरी पाय जमिनीवर ठेवा, कारण आकाशाला भिडणारं झाडही मुळांवर उभं असतं. स्वामी आहे माझं तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे हे जेव्हा अंतःकरणातून उमटतं तेव्हा एकटेपणाची भीती राहत नाही. मित्रांसोबतचे क्षण जपून ठेवा, कारण वेळ परत येत नाही. नातेवाईकांशी संवाद ठेवा, कारण शांतता कधी कधी दुरावा निर्माण करते.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जीवन आवडलं असेल तर प्रत्येक श्वासाबद्दल धन्यवाद द्या, कारण श्वास हीच खरी देणगी आहे. स्वामी आई मला दर्शन दे ही प्रार्थना शेवटी आपल्यालाच सांगते की तूच प्रकाश आहेस, तूच शक्ती आहेस, तूच आशा आहेस. देव म्हणतात की प्रेम करा, क्षमा करा आणि विश्वास ठेवा, कारण जीवन फार लांब नाही पण खूप मौल्यवान आहे. मित्रांवर मनापासून प्रेम करा, नातेवाईकांना वेळ द्या, आई वडिलांना नम्रपणे वंदन करा आणि स्वतःच्या अंतरात्म्याशी प्रामाणिक राहा. स्वामी आई मी तुझं बाळ आहे आणि स्वामी आहे माझं तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे ही भावना जिवंत ठेवली तर कोणतंही वादळ तुमचं मन ढळवू शकत नाही. कारण शेवटी जीवन म्हणजे श्रद्धेची ताकद, नात्यांची ऊब आणि प्रेमाची अखंड ज्योत जी काळोखातही उजळत राहते. पावसाच्या पहिल्या सरी जशा कोरड्या मातीत मुरतात आणि तिच्यातून एक वेगळीच सुगंधी जाणीव बाहेर येते, तसंच काहीसं जीवन असतं. दुःखाच्या थेंबांनी भिजल्यावरच मनातून समज, करुणा आणि प्रेमाचा सुगंध बाहेर येतो आणि त्या क्षणी देव म्हणतात की संकट शिक्षा नसतात तर घडवणारी प्रक्रिया असते. माणूस आयुष्यात अनेक स्वप्न पाहतो, काही पूर्ण होतात, काही तुटतात, पण प्रत्येक स्वप्न त्याला स्वतःबद्दल काहीतरी शिकवून जातं. आईच्या कुशीत डोकं ठेवलं की जगाची भीती कमी होते, वडिलांच्या खांद्यावर हात ठेवला की जबाबदारीची ताकद मिळते, मित्रांसोबत मन मोकळं केलं की ओझं हलकं होतं आणि नातेवाईकांच्या सहवासात आपली ओळख अधिक घट्ट होते. स्वामी आई मी तुझं बाळ आहे असं जेव्हा मनापासून म्हणतो तेव्हा आयुष्याच्या गुंतागुंतीतही एक साधेपणा सापडतो, कारण त्या वाक्यात अहंकार नसतो, फक्त विश्वास असतो. जीवनात कधी अपमान सहन करावा लागतो, कधी अपयशाचा सामना करावा लागतो, कधी जवळची माणसं दुरावतात, पण देव म्हणतात की प्रत्येक वेदना आत्म्याला परिपक्व बनवते. स्वामी आहे माझं तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे ही भावना जर मनात खोलवर असेल तर कोणतीही भीती जास्त काळ टिकत नाही. मित्र हा केवळ आनंदात साथ देणारा नसतो तर तो तुमच्या शांततेतली वेदना ओळखणारा असतो. नातेवाईकांमध्ये मतभेद असले तरी वेळेच्या ओघात प्रेम पुन्हा वाट काढतं, कारण रक्ताची नाती सहज तुटत नाहीत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. असं आपण म्हणतो तसं जीवनही सांगतं की जर एखादा अनुभव मनाला भिडला असेल तर त्यातून शिकलेलं मनात नोंदवा, कारण कृतज्ञता हीच खरी संपत्ती आहे. स्वामी आई मला दर्शन दे ही हाक म्हणजे बाहेर देव शोधण्यापेक्षा आतल्या शांततेला स्पर्श करण्याची इच्छा आहे. जीवनात पैसा, मान, सन्मान, प्रसिद्धी यांचा मोह असतो, पण शेवटी माणूस शोधतो तो प्रेम, सुरक्षितता आणि विश्वास. आईचे आशीर्वाद हे अदृश्य कवच असतात, वडिलांची शिकवण ही आयुष्याची दिशा असते, मित्रांची साथ ही प्रवासाची ऊर्जा असते आणि नातेवाईकांची उपस्थिती ही मुळांची ताकद असते. देव म्हणतात की जो इतरांना उचलतो तो स्वतःही उंचावतो, म्हणून शक्य तितकं चांगलं करा, मदतीचा हात पुढे करा. स्वामी आई मी तुझं बाळ आहे ही भावना जपली तर मन नम्र राहतं, उंची गाठली तरी पाय जमिनीवर राहतात. स्वामी आहे माझं तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे हे जेव्हा आपण अंतःकरणातून म्हणतो तेव्हा अडचणी लहान वाटू लागतात. मित्रांसोबतचे क्षण जपा, कारण वेळ परत येत नाही. नातेवाईकांशी संवाद ठेवा, कारण शांतता गैरसमज वाढवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जीवन आवडलं असेल तर प्रत्येक दिवसाबद्दल धन्यवाद द्या, कारण श्वास हा सर्वात मोठा आशीर्वाद आहे. स्वामी आई मला दर्शन दे ही प्रार्थना शेवटी आपल्यालाच सांगते की तूच प्रकाश आहेस, तूच शक्ती आहेस. देव म्हणतात की प्रेम हेच अंतिम सत्य आहे, विश्वास हीच खरी ताकद आहे आणि क्षमा हीच खरी मुक्ती आहे. म्हणून मित्रांवर प्रेम करा, नातेवाईकांना समजून घ्या, आई वडिलांचा आदर करा आणि स्वतःच्या अंतःकरणाशी प्रामाणिक राहा. स्वामी आई मी तुझं बाळ आहे आणि स्वामी आहे माझं तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे ही भावना जिवंत ठेवली तर जीवनात कितीही अंधार आला तरी आशेचा दिवा कधीच विझणार नाही. पहाटेच्या धुसर प्रकाशात जेव्हा आकाश हळूहळू उजळत जातं आणि पक्ष्यांचा किलबिलाट शांततेला सुरावट देतो, तेव्हा मनाला जाणवतं की जीवन म्हणजे सतत सुरू असलेला प्रवास आहे, कधी गडद अंधारातून तर कधी तेजस्वी प्रकाशातून.
देव म्हणतात की प्रत्येक दिवस हा नव्या सुरुवातीची संधी असतो. कालच्या चुका, कालचे दुःख, कालचे गैरसमज मागे सोडून आज पुन्हा उभं राहण्याची ताकद आपल्या आतच दडलेली असते. आईच्या डोळ्यांतलं प्रेम हे निरपेक्ष असतं. वडिलांच्या शब्दांतली कठोरता ही काळजीने भरलेली असते. मित्रांच्या हसण्यातली मोकळीक ही आयुष्याला हलकं करते आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत आपलेपणाची ऊब मिळते. स्वामी आई मी तुझं बाळ आहे असं म्हणताना मन पूर्णपणे निरागस होतं. त्या क्षणी अहंकार विरघळतो आणि फक्त विश्वास उरतो. जीवनात कितीही यश मिळालं तरी मनाला शांतता नसेल तर ते अपूर्णच वाटतं. देव म्हणतात की खरी श्रीमंती म्हणजे समाधान. ज्याच्याकडे समाधान आहे तोच खरा श्रीमंत आहे. मित्र हा केवळ सोबती नसतो तर तो आपल्या आत्म्याचा आरसा असतो. तो आपल्या चुका दाखवतो, योग्य मार्गावर नेतो आणि गरज पडली तर खांदा देतो. नातेवाईकांमध्ये कधी मतभेद होतात, शब्द चुकतात, पण रक्ताच्या नात्यांची ओढ मनाला पुन्हा जवळ आणते. स्वामी आहे माझं तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे ही भावना जपली की संकट मोठी वाटत नाहीत. कारण विश्वास भीतीपेक्षा मोठा असतो. आयुष्य कधी कधी कठीण प्रश्न विचारतं, अपयश देतं, अपमान देतं, पण देव म्हणतात की या सगळ्या गोष्टी आत्म्याला मजबूत बनवण्यासाठी असतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. असं आपण म्हणतो तसं जीवनही सांगतं की जर एखादा अनुभव तुम्हाला शिकवून गेला असेल तर त्याची कदर करा, कृतज्ञता व्यक्त करा. स्वामी आई मला दर्शन दे ही प्रार्थना म्हणजे बाहेरच्या चमत्काराची अपेक्षा नसून आतल्या प्रकाशाला जागवण्याची हाक